दगड त्याच्या खाली मुरून असं निघाल पाणी. तसं असं ना मग लगेच पाणी लागतं ते पाणी टिकत पण भरपूर. के झाली तुमची विहिरीचं काम चालू आहे मित्रांनो आणि 30 फूट विहीर झालेली माझ्या मते. तर आपण जिथं मटेरियल टाकताय तर वरती जाऊन तुम्हाला दाखवतो वल्ल किती म्हणजे ते मटेरियल येतं आहे. हे बघा हे अशा पद्धतीने मटेरियल वल्ल निघते पूर्ण. आणि हा एरिया तुमच्या लक्षात आला असेल. दादा डिझेल टाकतोय विहिरीचं काम या ठिकाणी चालू आहे. हे झाडं तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही परत बोलशाल आम्हाला की दुसरी जागा दाखवली, अजिबात नाही. जी जागा मी आज 4 दिवसापूर्वी म्हणजे 5 दिवसापूर्वी मी पॉईंट दिला त्याच ठिकाणी मी परत हजर झालेलो आहे. आत्ता 30 फूट काम झालं. 30 फुटाला आपल्याला पाणी लागलेलं आहे. पहिलं अजून विहीर 20-25 फूट व्हायची आहे. अजून पाक्या 2-3 तुटायच्या आहे खाली आणि खंदीत पण चांगलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मी अजून एक चक्कर मारणार आहे. ज्यावेळेस विहीर कंप्लीट होईल बऱ्यापैकी त्यावेळेस परत अजून एक चक्कर मारू आणि परत त्या विहिरीचा आज पुन्हा अंदाज घेऊ की पाणी किती लागलं म्हणून. मी पूर्ण चेक झाल्याशिवाय व्हिडिओ अपलोड करणार नाही. ज्यावेळेस पूर्ण विहीर होईल त्यावेळेस हा व्हिडिओ मी अपलोड करणार. म्हणजे तुम्हाला काय होतं एक सॅटिस्फाईड असतं की सरांनी एक पूर्ण व्हिडिओ टाकला आणि आपल्यापर्यंत हे काम पोहोचवलं. कारण जिथं पॉईंट दिलं तिथं जाणं हे गरजेचंच असतं आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे पण आमचं कर्तव्य असतं.
वल्ला दगड आहे डायरेक्ट. ठेवा पाणी. मित्रांनो विहिरीला पाणी लागलेलं आहे. म्हणजे आता एक 25-30 फूट विहीर झाली. आत्ता ओली माती आणि पाणी दिसलं आहे आता. तर काका मस्त पोकलँड चालवत आहे आणि इथून वरून जस्टिफाय करणं शक्य नाही मला, पण पाणी पूर्ण तिथं झरा पाझर पूर्ण दिसलेलं आहे. इथून कॅमेरा दिसतं का जस्टिफाय करतं माहीत नाही, पण याचं पाणी टिपकतं आहे जवळजवळ. म्हणजे मी जस्ट आत्ता घरून काम सगळं सोडून बऱ्यापैकी काम उरकून मी लगेच निघालो होतो, कारण विहिरीचं काम चालू होतं. मला सगळ्यांचा फोन आला तर विहिरीचं काम चालू झालेलं आहे आणि ते बोलले 25 फुटावर मला पाझर सुरू झालेला आहे. तर मला घरी थोडं माझं करमाना, मग मी काय केलं, थोडा प्रोग्राम उरकून दिला आणि लगेच मी आपल्या विहिरीकडे निघालो. तर तिथे आलो, बघतोय मी पाणी विहिरीला लागलेलं आहे. विहिरीला पाणी लागलेलं आहे, काम चालू आहे सध्या. म्हणजे मी जे काम करतो ना, जिथं म्हणजे दाखवतो पॉईंट झाला, त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पाण्याचं काय परिस्थिती पाहून मी तुम्हाला लगेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. कंप्लेंट तेवढं त्याला तुटलेली बाकी जे सांगितलं तेव्हा ते 35 लाख आम्हाला तसंच पाणी लागलं बरं का. ही विहीर आहे आपल्या समोरची. अच्छा. हां आम्ही मशीन नाही पाहिलं, हां. पण असंच घेतलं अंदाज घेतला. अंदाज. नाही मशीन नाही माझ्याकडे. मशीन नाही हे काय हा कॅमेरा आहे. कॅमेरा आहे. हां, यूट्यूबसाठी. युट्यूबला टाकलं. अच्छा अच्छा. मी काय करतो, जागा आहे ना अशा आपल्याला पोकळ जागा चॉईस करतो. अच्छा अच्छा. तिथं कसं थंडीत पाहतो मी कसं, पण तुम्हाला वरती नॉर्मल दगड आहे, खाली परत मुरुम लागलं तिथं पाणी. ना दगड पण नरम आहे. हां म्हणजे जागा अशी असेल, विहिरीचा पॉईंट असा असतो ना, ज्या ठिकाणी नाही का पाण्याचे झरे जास्तीत जास्त भेटले पाहिजे. 2 मेन असतात आणि त्याच्या अवतीभोवती जास्त झरे भेटले पाहिजे, मग तो विहिरीचा पॉईंट होतो. पाणी दिसलं. हां मग विषयच नाही. आपण कुठले इकडे जा. उभरावचे. हां नाही नंबर आहे मी यांचा. राहून द्या ना, काम पडेल. तुम्ही कशाद्वारे बघता पाणी? पाणी लिंबाची काडी, अच्छा. लोखंडी तार, नारळ आणि तांब्याची तार, 4 गोष्टी. मी काकांची भेट घालतो तुम्हाला एकदा. किती पाणी आपण त्यांना विचारू. येऊ का वरती का? एक अंदाजे किती पाणी असं बरं आहे? पाणी का? हां पाणी आता चालू झालं आहे. चालू झालंय. हा किती असं भरपूर पाणी आहे त्याच्यामध्ये. हां का? हा येणार आहे आता. प्लास्टिक आणि खंडीत कसं गेलं काका? चांगलं आहे. चांगलं आहे ना? हे तुम्हाला याचं फुटेज पण याच्यात पण आहे, मला फिरायच्या वेळेस सांगा.